नमस्कार, स्वातीस किचनमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत आहे। आज आपण मसाले भात बनवतोय। गावाकडे जसा चुलीवरती कुठलेही खडे मसाले न वापरता साध्या पद्धतीने जो मसाले भात बनवतात त्याच पद्धतीने मी मसाले भात बनवलेला आहे। ज्या आपल्याकडे भाज्या असतील त्या उपलब्ध भाज्यांमध्येच हा भात बनवायचा आहे। त्याचबरोबर तुम्ही कुठल्याही तांदळापासून, अगदी रेशनच्या तांदळापासून सुद्धा असा मसाले भात बनवू शकता। खूप मस्त झालाय, अजिबात चिकट वगैरे झालेला नाहीये। कुकर मध्ये बनवण्याऐवजी आपण पातेल्यामध्येच बनवलेला आहे। तर कुठल्याही कोशिंबिरी सोबत, रायत्या सोबत तुम्ही हा वाढू शकता। त्याचबरोबर साधं मस्तपैकी कांदा, लिंबू, काकडी सोबत हा भात बनवून वाढा। सोबत लोणचं किंवा पापड असेल तर अजूनच छान। तर वेळ न घालवता लगेच रेसिपीला सुरुवात करूया। तांदूळ घेतलेले आहेत, 1 ग्लासभर तांदूळ घेतलेत। अगदी तुम्ही रेशनच्या तांदळापासून सुद्धा या पद्धतीने भात बनवलात तरी चालेल, खूप मस्त झालेला आहे। ह्यात 1 छोटी वाटीभर हरभऱ्याची डाळ घातली। आता इथे हरभऱ्याची डाळ मी वापरलेली आहे, त्याऐवजी तुम्ही तुरीची डाळ, मुगाची डाळ किंवा सालीची मुगाची डाळ असते ती वापरली तरी चालेल, किंवा मिक्स डाळी पण 1-2 तुम्ही घालू शकता। तांदूळ आणि डाळ स्वच्छ धुवून घ्यायचं, त्यानंतर ह्यात एक्स्ट्रा पाणी घालायचे आणि हे असंच बाजूला राहून द्यायचे। जोपर्यंत आपण भाताची तयारी करतोय तोपर्यंत तांदूळ मस्त भिजतील। तांदूळ भिजले की भात छान होतो। नसेल भिजवायचे तरी काही हरकत नाही, तुम्ही डायरेक्ट धुवून पण शिजायला घालू शकता। या ठिकाणी मी लसूण घेतलाय आणि सुक्क खोबरं घेतलेलं आहे। हे दोन्हीही आपल्याला कुटून घ्यायचे, हलकं जाडसर असं कुटायचे। आता आपण भात शिजायला घालूयात। तर हा भात मी पातेल्यात बनवलाय तरी देखील अगदी 12 ते 15 मिनिटांमध्ये एकदम व्यवस्थित तयार झाला होता। फार वेळ लागत नाही। कुकरमध्ये पटकन होतो, पण त्याहीपेक्षा पातेल्यामध्ये अजूनच वेगळी चव आणि थोडंसं वेगळं होतं, त्यामुळे मी पातेल्यामध्येच बनवलाय। तेल गरम करून घ्यायचे फोडणीसाठी। त्यानंतर अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरं घातले आणि 2-3 तेजपानं घातलेले आहेत। तर लवंग, काळी मिरी, दालचिनी किंवा विलायची असं काही घातलेलं नाहीये। बाय चान्स जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही टाकू शकता। आता ह्यात 1 चिरलेला मीडियम साईजचा कांदा आणि त्याचबरोबर 2-3 हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत, मस्त परतवून घ्यायचे। त्यानंतर ह्यात आपल्याला लसूण आणि खोबरं कुटून घेतलं होतं ते घालायचं आहे। इथे मी आलं देखील वापरलेलं नाहीये। आपण जो साध्या पद्धतीने जो गावाकडे भात बनवला जायचा त्याच पद्धतीचा हा मसाले भात मी बनवलाय, त्यामुळे जास्त काही मसाले किंवा काही एक्स्ट्रा घातलेलं नाहीये। कढीपत्त्याची पानं घालायची 5-6, त्यानंतर हळद घालायची 1/4 चमचाभर। त्याचबरोबर हा आहे घरगुती काळा तिखट मसाला आणि अगदी थोडासा गरम मसाला घातलेला आहे मी। आता हे परतवून घ्यायचे। इथे जर तुम्ही गरम मसाल्याऐवजी बिर्याणी मसाला जरी वापरला तरी चालेल। आता ह्यात आपल्याला भाज्या घालायच्या आहेत, ज्या आपल्याकडे घरगुती उपलब्ध असतात त्या भाज्या तुम्ही इथे वापरू शकता आवडीप्रमाणे। हिरवे वाटाणे घातलेले आहेत, 1 टोमॅटो, थोडेसे शेंगदाणे घातलेले आहेत, हे ऑप्शनल आहेत। त्यानंतर बटाटा, फ्लावर घातलेले आहे। आता हे सर्व छान परतवून घ्यायचे। तुम्ही कोबी असेल तर कोबी सुद्धा घालू शकता। त्याचबरोबर वांगे असतील तर 1-2 वांगे पण चिरून घाला। वांगी घातलेला भात सुद्धा खूप मस्त लागतो। आणि कोणत्याही भाज्या नसतील तर तुम्ही बटाटा फक्त वापरून सुद्धा हा भात बनवू शकता। भाज्या चांगल्या परतवून घ्यायच्या 1-2 मिनिटं। त्यानंतर ह्यात आपल्याला कोथिंबीर घालायची आहे। कोथिंबीर सुद्धा इथेच मी घालून घेतली आहे, तुम्ही भात शिजल्यानंतर वरून पण आणखी घालू शकता। फोडणीमध्ये कोथिंबीर घालायची आणि 1 मिनिटभर परतवून घ्यायचं। त्यानंतर ह्यात आपल्याला पाणी घालायचे। तर जेवढे आपण तांदूळ घेतले होते त्याच्या डबल पाणी घालायचं आणि थोडंसं एक्स्ट्रा घालायचं, कारण कुकरमध्ये पाणी कमी लागतं पण पातेल्यामध्ये थोडंसं पाणी जास्ती लागतं। आता ह्याला उकळी आलेली आहे। उकळी आल्यानंतर जे आपण भिजवून घेतलेलं डाळ तांदूळ त्यातलं पाणी काढून टाकले, हे सगळं ह्यात घालायचे आणि चांगलं मिक्स करून घ्यायचे। पाण्याला उकळी आल्यानंतरच तांदूळ घालायचे। त्यानंतर ह्यात चवीपुरतं मीठ घालायचे। मीठ शेवटी घातलं की भात अजिबात चिकट होत नाही, त्यामुळे मीठ शेवटी घालायचं, मिक्स करून घ्यायचे। आणि आता पुन्हा एकदा उकळी येऊ द्यायची। उकळी आल्यानंतर गॅस लो करायचा, झाकण ठेवायचे आणि लो गॅसवरतीच हा भात आपल्याला शिजवून घ्यायचा आहे। झाकण ठेवून भात शिजवल्यामुळे जे मसाल्यांचा वास आहे तो भातामध्ये छान मुरतो। आता ह्याला चांगली उकळी आलेली आहे, एकदा मिक्स करून घेऊयात। गॅस लो करायचा आहे आणि झाकण ठेवायचे। झाकण ठेवताना पूर्ण भात झाकून ठेवायचा नाहीये, थोडीशी ह्यातून वाफ जाईल असंच झाकून ठेवायचे, म्हणजे मग हे उतू जात नाही। तर थोडंसं अगदी साईडला उघडं ठेवायचे
आणि असंच हा भात अगदी एक 4 ते 5 मिनटं शिजवून घ्यायचा. त्यानंतर मध्ये एकदा चेक करून बघायचा आणि लो गॅसवरती नंतर पूर्ण झाकण ठेवून हा भात शिजवून घेतलेला आहे. थोडंसं पाणी आटल्यानंतर पूर्ण झाकण ठेवायचं. तर हा भात पूर्णपणे तयार झाला आहे बघा. एक 10 ते 12 मिनटामध्ये मस्त भात तयार होतो. गॅस मी बंद केला आहे. अगदी छान भात तयार झालेला आहे. चिकट वगैरे झालेला नाही आहे, मस्त दाणेदार झाला आहे. तर रेशनच्या तांदळापासून किंवा मग दुकानातले कुठल्याही तांदळापासून तुम्ही या पद्धतीने भात बनवा, अगदी मस्त होतो आणि चवीलासुद्धा खूप छान झालेला आहे. उन्हाळ्यामध्ये खूप गरमी होते आणि अशा वेळेस गॅस पुढे जास्त वेळ स्वयंपाक करायला नको वाटतं. तर अधूनमधून असा भात मस्त झटपट बनवा, खायला पण छान लागतो, सगळ्यांनाच नक्की आवडेल. मस्त या भातासोबत तुम्ही एखादा रायता किंवा कोशिंबीर पण घेऊ शकता किंवा मग साधा भात हा असा मस्त लिंबू पिळून सुद्धा छान लागतो. तर व्हिडिओ तुम्ही संपूर्ण बघितला आहे तर लाईक करायला विसरू नका. आवडला तर शेअरसुद्धा करा आणि कमेंट करून सांगायला सुद्धा विसरू नका हा भात तुम्हाला कसा वाटला ते. मस्त असा या पद्धतीने मसाले भात नक्की बनवून पहा. व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.